हाय माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण? आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे आजच्या नवीन व्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आता पुन्हा एकदा व्लॉगमध्ये ना गॅप पडलेला होता, कारण जसं तुम्हाला माहिती आहे की मुलांच्या सुट्ट्या म्हणजे आपलं सगळं रुटीन आहे ना अस्ताव्यस्त होतं. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे माझा जो आता ग्राफिक्सचा कोर्स चालू आहे त्याचं प्रोजेक्ट सबमिशन वगैरे ते सुद्धा खूप काम चालू आहे आणि ऑर्डर्ससुद्धा मला आता यायला लागलेले आहेत, तर त्याचं सुद्धा काम होतं. तर त्याच्यामुळे व्लॉगमध्ये ना आता बराचसा गॅप पडत आहे. ॲक्च्युली ते मला सुद्धा योग्य वाटत नाही, कारण आता म्हणजे मी असं ठरवते की आठवड्यातून 3 तरी व्लॉग आपले आले पाहिजे आणि मी खरंच ट्राय करते मनापासून, पण असं काही ना काहीतरी मध्ये अडचणी येतात आणि त्याच्यामुळे ना व्लॉगमध्ये बराचसा गॅप पडत आहे. आय थिंक आहे ना मागच्या वेळेला मी तुमच्याशी शेअर केलं होतं की मला आहे ना काही कामच सुधरत नाही आहे, की असं वाटतं की बापरे किती मोठा कामांचा ढीग पडलेला आहे, पण तो संपत नाही आहे. म्हणजे रोज कुठलं काम करावं असं मी प्लॅन करते आणि त्या दिवशी नेमकी भलतीच कामं माझ्या मागे लागतात. तर मी आता तरी सध्या आहे ना रोजचं एक तरी काम हातावेगळं करायचा प्रयत्न करत आहे. तर डस्टिंग माझी बऱ्याच दिवसापासून पेंडिंग होती. म्हणजे रेग्युलर डस्टिंग तर वीकली होते, पण जे वरचं जाळ्या वगैरे आलेल्या असतात ना त्या बरेच दिवस झाले मी क्लीन केल्या नव्हत्या. तर हा एक झाडू आहे, तो रिसेंटली आम्ही नवीन घेतलेला आहे. आमची जी नवीन बिल्डिंग बांधलेली आहे त्याच्या जिन्यामध्ये जे जाळ्या वगैरे होतात त्या उंच असतात, तर त्या क्लीन करण्यासाठी असा एक मोठा झाडू घेतलेला आहे. तर थोड्या वेळासाठी मी तोच झाडू घेतला आणि मस्त असं सगळं खूप छान या झाडूने सगळ्या जाळ्या ज्या आहेत ना त्या निघून आल्या. पण हे सगळं क्लिनिंग मला का काढावं असं वाटत नाही. एक तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना अगस्त्य खूप मध्ये करतो. काही क्लिनिंगला काढलं किंवा काही पसारा काढला, आवरायला काही काम काढलं ना की त्याची खूप मध्ये लुडबुड असते. इथून तुम्ही पुढे बघालच की काहीतरी नवीन दिसलं ना, आता हे एवढं मोठं दांडकं दिसतंय, छान असं झाडू दिसतोय कलरफुल अट्रॅक्टिव्ह, सारखा मागत होता तो, मागे फिरत होता आणि वर्ण जाळ्या खाली पडत होत्या. एका हाताने मी त्याला दूर करायचा प्रयत्न करत होते आणि तो त्याच्या पप्पांकडे सुद्धा जायला तयार नव्हता, कारण त्याला तेच हवं होतं, तोच झाडू हवा होता आणि मी त्याला दुसरा झाडू द्यायचा प्रयत्न करत होते, पण तो काय ऐकत नव्हता. तर आहे ना ह्या आगाऊ मुलामुळे आहे ना मला सध्या कुठलंही काम आहे ना काढायलाच नको वाटतं आणि त्याच्यामुळे ना मोस्टली सगळी कामं आहे ना मी बाईकडून करून घेत आहे. आता सध्या जाऊ दे माझे थोडेसे एक्स्ट्रा पैसे गेले तरी चालतील, पण बाळाचे हाल नको. आणि तो मध्ये काहीतरी लुडबुड करणार, ती धूळ त्याच्या नाकातोंडात जाणार आणि काही वेगळाच उद्योग केला तर लागलं धडपडलं कुठं तर ते परत उद्योग नको दुसरा. म्हणून मी आहे ना बाईकडून बरीचशी कामं आता सध्या करून घेत आहे. मी किचन क्लिनिंग पण आता रिसेंटली करून घेतलं सगळं तिच्याकडून. पण आपण काय बाईकडून करून घेणार ना, की त्यांना पण एक तर वेळ नसतो, परत आपले पैसे जातात. तर त्याच्यापेक्षा असं वाटतं की अशी जी छोटी मोठी कामं आहेत ना ते आपणच करावी. पण अशी जी मुलं असतात ना जी खूप नटखट असतात, ज्यांच्या घरात आहे त्यांना चांगला अनुभव असेलच की अशी जर मुलं असली की आपल्याला किती अवघड पडतं काही पसारा काढणं आणि आवरणं. तर पेंडिंग कामं जी माझी वाढत चाललेली आहेत ना, तर त्याच्यासाठी मी एक आयडिया काढलेली आहे. म्हणजे मी ना आता एक लवकरच वेळापत्रक तयार करणार आहे आणि दिवसाचं पूर्ण मी टाईमनुसार मी करून घेणार आहे. ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करेलच लवकरात लवकर. त्याला जाळे लागले ते ह्याच्या. तुला हे माहिती ना काय रे बाबा ते? मला तोंडात पण येईना. सगळेजण बघतात बघ तुला. हे बघ, उठ खाली, चिची आहे बाबू, चिची आहे खाली, उठ चिची आहे खाली, उठ. थांब देते झाडू देते. झाडू साफ करायला घेतले बघ, ह्याला झाडूच पाहिजे. हा बघ सगळे अंकल आंटी बघतात, म्हणतात काय बघ मुलगा आहे, बॅड मुलगा आहे, हट्टी मुलगा आहे म्हणतील ना सगळेजण. तू शाणा मुलगा आहे ना, तुझं झाडू दाखव सगळ्यांना. अंकल आंटीला तुझं झाडू दाखव, तो छोटा झाडू दाखव तुझा. बघा किती शाणा मुलगा आहे बघा आमचा. तू पण मम्माला हेल्प कर. मम्माला हेल्प कर. कसं साफ करायचं सगळं, हे साफ करायचे ना. चला करूया, आपण साफ करूया. चला झाडून घे खालचं. व्हेरी गुड. बघा किती शाणा मुलगा आहे बघा माझा, किती छान काम करतो, मम्माला मदत करतो. आता मी हे सगळं वरचं याचं साफ करते. तर बघितलं ना अगस्त्य आमचं किती नटखट आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला मध्ये करायचं असतं आणि अशा नटखट मुलासोबत काम करणं खूप अवघड आहे. इवन बाई जरी आमच्या घरात येऊन काही काम करायला लागली ना तर तिथं सुद्धा तो असाच मस्ती घालतो.
तर असो, याचं तर काही टेन्शन नाही. हा आता तरी सध्या घरीच आहे. याला स्कूलला घालायचं चाललं होतं माझं, पण बघूयात आता थोडे दिवस थांबणार आहे अजून, कारण तो जस्ट 2 वर्षाचा झालेला आहे. तर त्याला थोडं वेळ देणार आहे मी, आणि त्याच्यानंतर मला वाटतं 2.5 वर्षापर्यंत शाळेत घालायला त्याला काही हरकत नाही, कारण सानवीला सुद्धा मी 2.5 वर्षापर्यंत थांबले होते आणि त्याच्यानंतरच मी तिला स्कूलला घातलं होतं. तर ह्याचं बघूयात आता कसं प्लॅनिंग होतं आहे ते, अजून माझं काही फिक्स नाही आहे. तर सानवीची मात्र शाळा आता चालू झालेली आहे, आणि शाळा चालू व्हायच्या अगोदरची जी पूर्वतयारी असते ना, ती खरंच म्हणजे एक शाळेचा जो पहिला दिवस असतो ना, तो जो उत्साह आहे, आता मुलांना तो पहिल्यासारखा उत्साह तर राहिलेला नाही आहे, पण त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त तो उत्साह असतो. उत्साह म्हणण्यापेक्षा सगळ्या गोष्टी नीटनेटक्या करायच्या, आणि जिथले तिथे आहेत ना, आणून ठेवलेले आहेत ना, हे सगळं चेक करणं. तर हा खूप मोठा टास्क आहे आपल्या सगळ्या पालकांची आहे ना. हीच गडबड आता सध्या चालू असणार आहे. कोणाची 12 तारखेला चालू झालेली आहे, कोणाची 16 तारखेला चालू होणार आहे, आणि शाळा चालू होणार म्हटल्यानंतर आपल्या प्रत्येक पालकांची तीच गडबड चालू असते की रेनकोट आणा, गेल्या वर्षीचा रेनकोट चांगला आहे का, बूट व्यवस्थित बसतायत का, नंतर पुस्तकं नवीन घेणं, त्याच्यानंतर बॅगा वगैरे ज्या आहेत त्या लास्ट इयरच्या चांगल्या आहेत का नाही तर नवीन घेणं. ह्या सगळ्या गडबडी ज्या आहेत ना, आता प्रत्येकाच्या घरात चाललेल्या असणार आहेत, आणि माझी देखील तीच गडबड इथे चालू होती. हा दिवस जो आहे ना, हा सानवीच्या शाळा चालू व्हायच्या अगोदरचा दिवस आहे, ज्याच्यामध्ये ना मी मागच्या वर्षीचे जे काही तिच्या ड्रॉवरमध्ये गोष्टी ज्या पडल्या होत्या, म्हणजे पेपर्स वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मी दुसरीकडे ठेवून दिल्या. ज्या टाकून द्यायच्या होत्या मी त्या टाकून दिल्या, कारण तिचे ना सगळे एक्झाम पेपर, टेस्ट पेपर, अशा आधीमध्ये जे काही टेस्ट क्लासमध्ये घ्यायचे असे सगळे पेपर आहे ना मी जमा करून ठेवले होते. कधी काही उपयोगाला येईल आणि कधी कुठला क्वेश्चन आपल्याला त्याच्यामध्ये आन्सर मिळेल हे आपल्याला सांगता येत नाही. तर त्याच्यामुळे ना प्रत्येक कागद मी तिच्या संपूर्ण वर्षाचा जपून ठेवत असते असं फोल्डरमध्ये घालून. त्याच्यामुळे ना मग मी म्हटलं की चला आता वर्ष संपलेलं आहे, रिझल्ट पण लागलेला आहे, हे काम थोडं मला लवकर करायला हवं होतं, पण आज करू उद्या करू ह्याच्या नादामध्ये ना ते राहून गेलं. आणि म्हणलं की चला अजून जाऊ दे, शाळा चालू व्हायला भरपूर वेळ आहे, त्याच्यामुळे मी काही म्हणलं जरा निवांतच करूयात. बघू शकता तुम्ही अशा प्रकारची मी फाईल केलेली आहे. त्याच्यामध्ये ना असे फोल्डर्सचे कागद लावलेले आहे, आणि त्याच्यामध्ये ना तिचा एकूण एक अभ्यासाचा कागद आहे ना मी जपून ठेवत असते. तर हे सगळं माझं काढण्यामध्ये भरपूर वेळ गेला, आणि तिची नवीन जी शाळेची पुस्तकं वगैरे आहेत ती सुद्धा मी शाळेतून जाऊन आणली होती. तर ती मी याच ड्रॉवरमध्ये ठेवते. हॉलमध्ये हे जे 3 ड्रॉवर आहेत ना, हे सगळे सानवीच्या स्कूलच्या रिलेटेड जे काही मटेरियल आहे ना ते इथं मी ठेवलेलं असतं. तर तुम्ही बघू शकता हे व्हेरी गुड वगैरे असं जे काही युनिट टेस्टमध्ये तिला आउट मार्क वगैरे मिळेल ते सगळे पेपरसुद्धा मी त्याचे झेरॉक्स म्हणा किंवा सगळं काही ना काहीतरी जपून ठेवलेलं आहे, नोट्स वगैरे. मुलांना आहे ना कधी काय उपयोगाला पडेल ना हे सांगू शकत नाही, कारण आजकाल शाळेमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी स्ट्रिक्ट झालेल्या आहे, आणि अभ्यासामध्ये म्हणजे आपल्यासारखे जे पालक आहे, सुजान पालक आहे, जे खरंच अभ्यासामध्ये मनापासून लक्ष घालतात, ते लोक जपून नक्की ठेवतात प्रत्येक गोष्टी. कारण मी असं बघितलं ना, आमच्या ग्रुपवर सानवीच्या शाळेतल्या बऱ्याच अशा लेडीज आहेत किंवा पॅरेंट्स आहेत की ते ना लास्ट मोमेंटला जागे होतात की मागच्या वेळेला टीचरने असं सांगितलं होतं, तर त्याचं कोणाकडे काही झेरॉक्स आहे का किंवा तो मेसेज आहे का, म्हणजे काही गोष्टी जपून पण ठेवत नाही. आणि उद्यावर परीक्षा आलेली असते ना तरी आज ते विचारतात की पोर्शन काय आहे. इतके काही पॅरेंट्स आहेत ना, म्हणजे माहिती नाही की काय कारण असेल, ते बिझी असतील, ऑफिसला जात असतील, किंवा मे बी काही रिझन असू शकतं, तर ते मी काही सांगू शकत नाही. पण मला असं वाटतं की आपण थोडं तरी अगोदर अलर्ट राहून सगळ्या गोष्टी मुलांच्या ॲडव्हान्समध्ये ना करून ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण जी लहान मुलं आहेत ना, म्हणजे 6वी-7वीच्या आतली मुलं जी आहेत ना, त्यांच्याकडे पालकांनी जरा थोडंसं फोकस करणं खूप आपल्याला महत्त्वाचं आहे. कारण नंतर आहे ना त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागत नाही, कारण त्यांना ते थोडे सेल्फ इंडिपेंडंट होतात. आता इथे बघू शकता तुम्ही पॅड तर इतके जमा झालेले आहेत ना सानवीकडे की कुठं ना कुठेतरी गेली की गिफ्ट आलेले आहेत पॅड तिला. त्याच्यामुळे सगळेच्या सगळे मी जपून ठेवले आहेत. जाऊ दे म्हटलं की नंतर किंवा घरामध्ये सुद्धा आपल्याला काही लिहायला गेलं की आपल्याला उपयोगाला येतं. तर आता मी तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट दाखवत आहे. हे बघू शकता तुम्ही, माझं ना कथ्थकचं हे पुस्तक आहे. मी जेव्हा लग्नाच्या अगोदर जॉब करत होते त्यावेळेला ना मला पहिल्यापासून डान्स शिकायची खूप आवड होती. म्हणजे कथ्थक, भरतनाट्य, म्हणजे क्लासिकल डान्स मला करायचा होता, आणि त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न करत होते की मला कुठं असा हा क्लास लावता येईल, शिकता येईल. तर भरतनाट्यम मी एका ठिकाणी जॉईन केला, पण 6 महिनेच मी केला. मला काही ते जमलं नाही, अपडाऊन आणि ते ऑफिसच्या गोष्टींमुळे. आणि भरतनाट्यम हा थोडा मला डिफिकल्ट पण वाटला डान्स, आणि मला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट आला नाही.
आणि थोड्या वर्षानंतर मला आहे ना कथ्थकचा डान्सबद्दल मला ना माहिती मिळाली. पुण्यामध्ये जे गंधर्व महाविद्यालय आहे प्रभात टॉकीजच्या समोर एक्झॅक्टली, इतकं मोठी बिल्डिंग आहे ती आणि सगळ्या प्रकारचे क्लासिकल म्हणजे डान्स असू दे, सिंगिंग असू दे, सगळ्या प्रकारचे क्लासेस तिथे घेतले जातात. तबलावादन वगैरे खूप छान शिकवलं जातं आणि तिथे मी हा कथ्थकचा क्लास लावला. आणि खरं सांगते तुम्हाला, सॅटर्डे संडे मी एव्हरी सॅटर्डे संडे मी एवढ्या लांब कथ्थकच्या क्लाससाठी जायचे आणि मला इतकी आवड निर्माण झाली होती, कारण तिथे खूप छान शिकवत होते. आणि ते पुस्तक आहे ना बघा, मी अजूनपर्यंत जपून ठेवलेलं आहे. आणि मला असं वाटत होतं की मी कधी ना कधीतरी ते पुढे शिकेल, पण अजूनपर्यंत मला ते झालं नाही. अगदी नोट्ससुद्धा मी ते ठेवलेले आहेत, की नोट्स मी हाताने स्वतःच्या त्या लिहून ठेवलेले आहेत, की आपले पायाचे मुवमेंट्स, हाताचे मुवमेंट्स कसे असतात, कसे करायचे. आणि त्याच्यानंतर असं वाटत होतं की मला जेव्हा मुलगी होईल तेव्हा मी तिला कथ्थक डान्सर करेल. आणि ते मी पुस्तकं अजून जपून ठेवलेली आहे. आता बघू, सान्वीचा इंटरेस्ट नाही आहे डान्समध्ये, पण तिला मी घालणार आहे की तिने कुठलं ना कुठलं तरी एक्सरसाइज किंवा आपल्या बॉडीची जी मुवमेंट आहे ती तिच्या लाईफमध्ये ठेवली पाहिजे. त्याच्यासाठी मला तिला आहे ना डान्सला घालायचं आहे आणि मी तिला घालणार आणि तिच्यासोबत आहे ना मी सुद्धा शिकायचा प्रयत्न करणार आहे. अगस्ती जर आत्ता थोडं लहान आहे त्याच्यामुळे मी थांबली आहे. तर जेव्हा मी तिला कथ्थकचा क्लास लावेल ना तेव्हा मी सुद्धा क्लास करणार आहे. आणि मला खूप आवड आहे कथ्थकची आणि मी ते नक्की कंप्लीट करणार आहे. तर एवढ्या दिवसांनी ते पुस्तक मी अजून जपून ठेवलं ना, तो माझा छंद कुठेतरी राहून गेला असं वाटतं आणि रुखरुखसुद्धा वाटते. तर असं आता मी अचानक, तुम्ही बघू शकता, घरातून मी आलेली आहे एका मार्केटमध्ये. आणि हे मार्केट आहे फॅशन स्ट्रीट, पुण्यातलं मोठं मार्केट. मी तुम्हाला सांगते, ह्या फॅशन स्ट्रीटमध्ये आहे ना मी कित्येक वर्षांनंतर आलेली आहे. काही संबंधच आला नाही नंतर इथे जायचा. जस्ट काही लागलं तर आम्ही लक्ष्मी रोड, तुळशीबागेत असे इकडे ह्या ठिकाणी जाऊन फिरायचो. तर आता इथे येण्याचं कारण म्हणजे असं झालं की सान्वीची शाळा चालू होणार होती आणि तिच्या ज्या कपड्यांची जी मापं द्यायची होती स्कूलच्या युनिफॉर्मची, तर ते नेमकं दुकान कॅम्प एरियामध्ये होतं. आणि त्या दुकानात जेव्हा आम्ही गेलो तिच्या कपड्यांची मापं द्यायला, तर तिथे नेमके ते लोक सगळे जेवायला गेले होते आणि दुकान बंद होतं. तर सान्वीला म्हटलं, चल आपल्याला अर्धा तास आहे, तर तोपर्यंत इथून आहे ना फॅशन स्ट्रीट खूप जवळ आहे, मी तुला दाखवते. म्हटलं की चल, फॅशन स्ट्रीट म्हणजे काय आहे. इथे खूप मस्त मस्त नवीन फॅशनेबल कपडे असतात. इथे मॉडर्न जे आपण म्हणतो ना वेस्टर्न कपडे खूप छान असतात इथे, तुला मी दाखवते. असं करून मी तिला तिथे नेलं खरं. पण म्हणजे आता पहिलं आहे ना, आपण जेव्हा यंग असतो किंवा लहानपणी आपल्याला एवढं काही असं वाटत नाही, गिचमीड आणि तो गलिच्छपणा जो आहे, आणि त्यावेळेला एवढं नव्हतं. पण आता मी गेले ना, तुम्हाला सांगते, इतकं तिथं घाणेरडपणा, सगळं म्हणजे थुकलेलं घाणेरडं असं पाणी आलेलं खालून, इतकं गचाळ झालेलं आहे हे फॅशन स्ट्रीट. आणि गर्दी, एकतर छोटीशी गल्ली आहे, त्या गल्ल्यांमध्ये फिरायचं, एवढी मोठी गर्दी होती तिथं आतमध्ये. माल खूप चांगला असतो इथं, सगळं वेस्टर्न जे काही तुम्हाला हवं असेल ना, टॉप्स म्हणा, कुर्ती किंवा शर्ट, आणि जे नाही का नवीन लेटेस्ट आलेले पर्स, हे ते खूप छान असतात सगळ्या गोष्टी. आणि थोडंसं मीडियम प्राईजमध्ये सुद्धा मिळतं तुम्हाला इथे. काय आता निगोशिएशन तर कुठंच करत नाही प्राईजमध्ये, पण लेटेस्ट फॅशन जे जर तुम्हाला पाहिजे असेल ना वेस्टर्नमध्ये, तर तुम्ही इथं जाऊ शकता. माझ्या साईज तर अवघड आहे, इथं माझ्या साईजमध्ये काहीच मिळत नव्हतं. आणि ना सान्वीच्या एवढे छोटे साईजचं मिळत होतं, ते ना एकदम मीडियम जे एम साईज, एल साईज जे आहेत ना, स्मॉल साईज, असे टॉप्स सगळे इथे होते. त्याच्यामुळे आम्हाला तर काही घेता आलं नाही. सान्वीला बळबळ मी एक टॉप घेतला, तो सुद्धा तिला थोडासा लूजच होत होता, पण तरी पण मी तो घेतला. मला आणि सान्वीला दोघींना आम्हाला आवडला. बाकीचे हे जे काही टॉपची साईज दिसत आहे ना, ही ना तिला धड बसणार होती ना मला बसणार होती, त्याच्यामुळे काही घेता आले नाही. पण व्हरायटी आणि जी फॅशन आहे ना, ती खरंच खूप छान होती इथे. पण जसं मी सांगितलं तुम्हाला, क्लीनलीनेस, अजिबात क्लीनलीनेस राहिलेला नाही आहे. खूप म्हणजे चालायला सुद्धा अक्षरशः नको वाटतं इथून आतून. पण असं जर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी इग्नोर करून जस्ट तुम्ही शॉपिंगकडे मस्त मजा करणार असाल, लक्ष देणार असाल, आणि तुमच्याकडे जर भरपूर वेळ असेल ना, तर तुम्ही हे सगळे शॉप्स पालथे घालू शकता. खूप छान छान व्हरायटीज आहेत. आता आमच्याकडे एवढा वेळ नव्हता, हार्डली आमच्याकडे अर्धा तासच होता, कारण आम्हाला लवकर दुकानात जाऊन तिच्या युनिफॉर्मची मापं वगैरे देऊन अगस्तेसाठी परत घरी यायचं होतं. तर त्याच्यामुळे आम्ही काही इथे जास्त वेळ फिरलो नाही. तुम्हाला जर खूप डिटेलमध्ये मस्त असं शॉपिंग करायची असेल तर 1-2 तासाचा वेळ तुम्ही काढून जाऊ शकता आणि हवं तेवढं इथे शॉपिंग करू शकता. मॉडर्न आणि लेटेस्ट व्हरायटी इथे तुम्हाला नक्की मिळतील. आणि इथे आम्ही जाऊन फक्त काय घेतलं, एक सान्वीला टॉप घेतलेला आहे आणि मला आहे ना एक लिक्विड लिपस्टिक घेतली
घेतलेली आहे, कारण बाकी जसं बोलले की तुम्हाला वेळ नव्हता एवढा सगळा डिटेलमध्ये शॉपिंग करत बसायला. तर अशा पद्धतीने ना सानवीच्या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत ना त्या मलाच सगळ्या बघाव्या लागतात, कारण तिच्या पप्पांना बाहेरचं एवढं काही कधी ते गेलेले नाहीत, शॉपिंग वगैरे कधी केलेली नाही आहे. आणि आता काय होतं की आम्हाला एकत्र कुठेही जाता येत नाही. अगस्त्यला बाहेर मी नेत नाही शक्यतो, कारण बाहेरचं वातावरण आता सध्या व्यवस्थित नाही आहे, कधी पाऊस आहे कधी ऊन आहे. आणि त्याला नेलं ना की त्याचं बाहेर लगेच झोपेचा टाईम होतो, त्याला भूक लागते. आणि पुण्यामध्ये एवढं प्रचंड ट्रॅफिक झालेलं आहे ना आता की जायला आणि यायलाच 1-1 तास लागतं. तर त्याच्यामुळे कुठं आपल्या लहान बाळाला एवढ्या लांब घेऊन जायचं. तर त्याच्यामुळे शक्यतो मी आणि सानवीच बाहेर पडतो आणि जे काय आणायचं असेल ना ते मीच जाऊन आणत असते. तर त्याच्यामुळे मला ना टाईमचा आत्ता एवढा इश्यू होत आहे ना की बाहेरचं पण आपणच बघायचं, घरातलं पण मुलांचं आपणच बघायचं. तर त्याच्यामुळे ना माझं पूर्ण शेड्यूल टाईट आहे आत्ता सध्या. तर सानवीला ना छान असं सगळं शॉपिंग वगैरे झालं, तिथे माप वगैरे देऊन आलो आणि त्या दिवशी ना जरा थोडंसं ऊनच होतं आणि खूप तहान लागली होती. माझ्याजवळचं पाणीसुद्धा अक्षरशः संपलं होतं. तर येताना ना मग आम्ही छान अशी आईस्क्रीम खाल्ली आणि सानवीला म्हटलं की चल तुला ना बर्गर किंगमधलं ना बर्गर इथं आपण घेऊयात. आणि सॅटरडे होता, एवढी प्रचंड गर्दी होती. तुम्हाला जर कॅम्प एरियातलं बर्गर किंग माहिती असेल तर तुम्हाला अनुभव आहेच की इथे किती प्रचंड प्रमाणात गर्दी असते. आणि इथल्या बर्गरचा जो सुगंध असतो ना त्या चौकामध्ये पूर्ण पसरलेला असतो. इथलं बर्गर फेमस आहे आणि माहिती नाही आता कधी योग येणार आहे तिथलं बर्गर खायचा. पण मला असं वाटतं ऑफ डेला जायचं, विकेंडला जायचं नाही. भयानक गर्दी असते. 2 फ्लोअर आहेत ना फुल भरलेले होते आणि इथे ना म्हणजे यूथ किंवा तरुणाईची खूप गर्दी असते बर्गर खायला. आणि हे बर्गर किंग म्हणजे ते नाही आहे जे आपण ऑनलाईन ऑर्डर करतो ते नाही आहे. हे बर्गर किंग लोकल आहे आणि इथलं बर्गर जे आहे त्या मी खाल्लेलं आहे एकदा. आमच्या ऑफिसच्या इथे याची ब्रांच होती, पण ह्या कॅम्प एरियातलं मी बर्गर अजूनपर्यंत खाल्लेलं नाही आहे. आणि येता ना इथं मला एक सुंदर असं जुनं मारुतीचं मंदिर दिसलं आणि शनिवार असल्यामुळे म्हटलं की चला आता आपण इथे थोडंसं पाया पण पडून घेऊया. आणि मला तर पहिलं ना विश्वासच बसला नाही. म्हटलं एवढ्या भरगच्च एरियामध्ये म्हणजे कॅम्प एकदम फुल पॅक आहे आणि अशा भरगच्च एरियामध्ये इतकं छान असं जुनं मारुतीचं मंदिर असेल आणि इतकं भव्य मंदिर आतमध्ये पटांगण असेल असं मला विश्वासच बसला नाही पहिला. आणि आज जाऊन बघते तर काय मस्त असं दगडी बांधकाम आहे, आतमध्ये गोशाळा आहे. खरंच म्हणजे छान वाटलं मला. मी पहिल्यांदा बघितलं, कारण कॅम्प एरियामध्ये ना मी बऱ्याच वेळेला जात आलेली आहे भरपूर वर्ष, पण मी बघण्यात नव्हतं आलं मला हे मंदिर. तर असो आजच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. ट्राय करेल की रेग्युलर व्लॉग मी टाकत जाईल. आणि आता सानवीची शाळा पण चालू झालेली आहे त्याच्यामुळे रेग्युलर रुटीन चालू झालेलं आहे. तर त्याच्यामुळे भेटत जाऊया नेहमी. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. सगळं काही फ्री आहे. चला तर मग काळजी घ्या. बाय.